आज स्पेशल चिकन थाली बघा. तर हे बघा आपला पेटा मस्त असा शिजलाय. तर हे पेटा आपण आता ह्या कालजीमध्ये टाकूया. तर हे सुकं बनवायचं आपल्याला कालजीनी पेठा. हे बघा कालजी तर लगेच शिजली जाईल. हे बघा. आणि जे हे पाणी आहे ना हे फेकून नाही मी देणार. हे पाणी ना आपल्याला चिकनमध्ये टाकायचं. चिकनच्या रश्श्याला काम येईल. हे बघा चिकन आहे. हे 1.25 किलो चिकन आहे आणि ह्याला दही टाकलं आहे. दही टाकून आपण याच्यावर थोडी ना काली मिरी पावडर टाकूया. याच्याने ना चांगली टेस्ट येते. आणि ना आलं लसणाची पेस्ट टाकूया. आलं लसणाची पेस्ट टाकूया. आणि हे ना चांगलं आपण असं मिक्स करून घेऊया. आणि ह्याला ना सेट होण्यासाठी ना आपण फ्रीजमध्ये ठेवूया. हे ना 1-2 तास ठेवा तुम्ही, अर्धा तास ठेवा, तुमच्यावर आहे किती वेळ ठेवायचं. हे बघा ते सगळं पूर्ण ना हे सेट होण्यासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया. आणि हे बघा हे पाय आहेत. हे पाय ना मी गॅसवर भाजून घेतलेत. हे पाय आपण चिकनमध्ये टाकणार आहोत. हे ना खूप छान खायला मस्त लागतात. किंवा याचं सूप जरी बनवलात ना तरी पण छान होणार. तर मी हे पाय चिकनमध्ये टाकणार आहे. याला आता सोलून घेते. तर हे बघा पाय सोलून झालेत. आता हे पण ना आपण याच्यात मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवून देऊया. तर मंडळी बघा आम्ही चिकन खातो, मच्छी खातो. तर माफ करा गुरुवार चालू आहेत आणि तुम्ही म्हणाल की मच्छी खाता चिकन खाता, कारण आम्ही गुरुवार वगैरे मांडत नाही. गुरुवार मांडायची बोलल्यावर महिनाभर चिकन मच्छी अंडी खायचं नाही. मग ते आम्ही गाववाले आम्हाला मच्छी पहिली लागते. तर मग बुधवार शुक्रवार संडे रविवार आम्हाला मच्छी ही पाहिजेच पाहिजे. भाजी आमच्या घशाखाली उतरणारच नाही. म्हणून तर आज आणलं चिकन. तर मच्छी मला काहीच भेटली नाही म्हणून आज चिकन घेऊन आले. तर हे बघा तर हे आपण फ्रीजमध्ये ठेवून देतोय. हा बघा कालजी आणि पेटा हा आपल्याला रेसिपी बनवायची आहे. हे बघा पेट्याचे तुकडे बघा. ही कालजी. हा कालजी पेटा मसाला बनवायचा आपल्याला. तर हे बघा पेटा ना आपण कुकरला 1 शिट्टी काढून घेऊया. कारण का हा ना कडक असतो ना मग ती कालजी शिजेल लगेच पण पेटा शिजणार नाही. थोडं ना तेल टाकूया आणि हळद टाकूया. ते बघा ते खडे मसाले. बघा आलं लसणाची पेस्ट आपण थोडीशी वापरूया. कारण का चिकनला आपण आलं लसणाची पेस्ट लावलेली दही लावताना. आता चिकन टाकूया आपण. मसाले टाकले तर हे चिकन टाकले आणि चिकन बरोबर आपण हा बटाट टाकूया. हे बघा म्हणजे बटाट पण लवकर शिजेल आणि चिकन पण पटकन शिजेल. हे बघा झाकण ठेवले. आता ह्याच्यावर आपण पाणी ठेवूया आणि हे चिकन आपलं वाफेत शिजवायचं आहे. हे बघा पाणी ठेवलं. चिकन आपण वाफेत शिजून. तर हे बघा कांदा आहे ना हा बघा बारीक केलेला कांदा आता आपण ना ह्याच्यामध्ये टाकूया. हे बघा आता टोमॅटो टाकते. टोमॅटो पण मी लहान बारीक केलं आहे. मसाले टाकते नेहमीप्रमाणेचे हे मसाले. मी हा मसाला घरी बनवलेला मच्छीचा मसाला आहे पण तो आपल्या कालजी पेट्याला चालेल म्हणून हा टाकला आहे. बघा कलर बघा त्याचा किती छान आला. हा मी मसाला घरी बनवला. टोमॅटो शिजलेला आहे. आता ना आपण हा कलेजा पेटा ह्याच्यात टाकूया. पेटा तर मी 2 शिट्यामध्ये शिजून घेतला. फक्त कलेजा शिजायला पाहिजे पण तरी पण मी कलेजाबरोबर पेटा टाकते म्हणजे अजून पेटा मऊ असा शिजला जाईल. तर हे बघा असं
आणि हा ना आपल्याला सुक्का बनवायचा. याच्यावर मी पाणी वगैरे काय ठेवणार नाही, कारण का मेन आपला पेटा आहे. पेटा मेन शिजला गेलेला आहे, कलेजा लगेच शिजेल. मग ह्याच्यावर फक्त मी वरती झाकण ठेवणार आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान असं कलर दिसतंय बघा. तर हे बघा, झाकण ठेवते मी आणि गॅस मिडियम ठेवते. याचं जे वाफेचं पाणी पडेल ना त्याच्यातच आपला कालजी पेटा शिजला जाईल. तर हा बघा, पेट्याचं पाणी कुकरला लावलेलं ते शिजले, ते आपण ह्याच्यात टाकूया. हे बघा, तर हे बघा सुका खोबरा भाजलेला याच्यावर आपण थोडासा टाकूया. बघा, चिकनमध्ये पण हा सुका खोबरा मी 1-2 चमचे टाकते. हे बघा, भाजून मी वाटून ठेवलेला सुका खोबरा, तर हे 2 चमचे मी टाकले. हे बघा, ह्याच्यामध्ये आपण आता मीठ टाकूया. हे बघा, चिकनमध्ये सुद्धा मीठ टाकूया आपण. एकीकडे चिकन शिजते, एकीकडे कालजी पेटा शिजतो. हे बघा, आपला कालजी पेटा तयार झालेला आहे. बघा, टेक्स्चर बघा किती छान आलाय, कलर बघा. हे बघा, तर आपला हा कालजी पेटा ना रेडी झाला. बघा, सुकाच बनवलाय. वास एवढा छान सुटला ना, घमघमाट. हे बघा, आपलं चिकन पण शिजलेलं आहे, रेडी झालेलं आहे. तशी आपण आता ह्याच्यावर कोथिंबीर टाकूया. हे बघा, तर चिकन पण शिजलेलं आहे. तर या मैत्रिणींनो, कोणाला भूक लागली असेल तर जेवायला लवकर लवकर. तर बघा, आजची रेसिपी चिकन रस्सा आणि कालजी पेटा सुका बनवला आहे. हे बघा, छान झाले असं मस्त. वाटण जास्त टाकलेलं नाही, फक्त सुका खोबरा भाजून तोच वरती टाकलेला बस. हे बघा, आपली कोथिंबीर पण रेडी. ही बघा, ही आहे कोथिंबीर. त्याच्यात दही टाकला आणि छान अशी मस्त मिक्स करून घेतली. तरी आपली मटण थालीबरोबर चिकन थालीबरोबर ही आपली कोथिंबीर बनवलेली आहे. बघा, मस्त. आणि ना ह्याच्यात मीठ आता नाही मी टाकणार. मीठ केव्हा टाकणार? जेव्हा खायला घेणार ना तेव्हा मीठ टाकणार. जेवायला घेणार ना तेव्हा मीठ टाकायचं. अगोदर मीठ टाकल्यानंतर मग ती मऊ पडते. अशीच आता ही मी बाजूला ठेवून देणार. हे बघा, भात केलाय, कोशिंबीर आहे, हे चिकन रस्सा आणि हे कालजी पेटा आहे, लिंबू आणि भाकर बनवली आहे बघा. तरी आहे आजची चिकन थाली. तर या मैत्रिणी जेवायला. बघा, छान मस्त अशी चिकन थाली बनवलेली आहे. हे बघा.